मित्रांनो, लाटा कितीही उंच असल्या तरीही धाडस करणारे कधीही थांबत नसतात. समुद्राच्या गर्जनेत टायटॅनिक बुडाली, मात्र जाताना जगाला एक तिची कहाणी शिकून गेली. मोठेपणा जहाजात नसतो, मोठेपणा जहाजात नसतो, तर मोठेपणा असतो त्या आलेल्या संकटात उभे राहण्याचा. आलेल्या संकटात समुद्र अथांग सागर, परंतु कधी कधी गूढ आणि निर्दयी असा हा समुद्र असतो. आणि या अथांग सागराच्या पाण्याखाली अशा कितीतरी कथा झोपलेल्या आहेत की ती 100 वर्षानंतरही लोक विसरू शकले नाहीत. ती कथा म्हणजेच टायटॅनिक जहाज. एक जहाज ज्याला लोक म्हणत होते हे जहाज कधीच बुडू शकणार नाही, परंतु कधी कधी निसर्गाला आव्हान देता येत नाही. समुद्राला सुद्धा कधीच कमी लेखता येणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात लावणी क्वीन ऑफिशियल 1340 हे चॅनल आणि मी सुनीता आपल्या समोर सांगत आहे एक इतिहासात घडलेली एक भयंकर अशी घटना, टायटॅनिक जहाज. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. साल 1912 ची ही घटना. त्या काळी मानवाच्या बुद्धीचा आणि अभियांत्रिकीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार तयार झालेला होता आणि ब्रिटनमधील हॉलंड अँड वुल्फ या जहाज बांधणी कंपनीने एक जहाज तयार केलं. ते जहाज म्हणजे जगातील सर्वात आलिशान असं शानचं जहाज होतं आणि त्याचं नाव होतं RMS टायटॅनिक. आणि हे जहाज तयार करणारी एक मोठी कंपनी होती, व्हाईट स्टार लाईन या नावाची एक कंपनी होती. आणि अगदी टायटॅनिक हे फक्त एक जहाज नव्हतं, तर ते होतं मानवाच्या अभिमानाचं प्रतीक होतं. त्यात आलिशान खोल्या, स्विमिंग पूल, नृत्य, राजेशाही व्यवस्था, सर्वच काही होतं. अशी ही एक जहाज होती की तेथे आपण एखादा भव्य राजवाडा, राजा महाराजांचा तो राजवाडा सुद्धा कमी पडेल अशी आलिशान अशी जहाज तयार करण्यात आली होती 1912 साली. जणू समुद्रावर तरणारा एक राजवाडाच होता तो. लोक म्हणायचे की हे जहाज इतकं मजबूत आहे की ते किती वादळ येऊ दे, कोणतंही संकट येऊ दे, ही जहाज कधीच बुडणार नाही. या जहाजाला काय सांगतो, अहंकाराचा शेवट धडा देऊनच जात असतो. हे या टायटॅनिक जहाजाच्या अपघातावरून आपल्याला कळते. आणि मित्रांनो, 10 एप्रिल 1912 ला टायटॅनिक जहाजाचा पहिला प्रवास सुरू झाला. तो म्हणजे इंग्लंड मधील साउथहॅम्प्टन येथून. आणि हे जहाज अमेरिकेतील न्यूयॉर्क कडे निघालं होतं त्याच्या मार्गाने. या जहाजावर जवळजवळ 2200 म्हणजे एकूण 2200 प्रवासी प्रवास करत होते. आणि ते जहाज समुद्रातून त्याच्या दिशेने न्यूयॉर्ककडे निघालं होतं. या प्रवासात कुणी श्रीमंत व्यापारी, कुणी आयुष्याची नवीन सुरुवात करणारे लव कपल, तर कुणी आयुष्याचे स्वप्न घेऊन जगणारे सामान्य व्यक्ती, अशा वेगवेगळ्या स्वप्नांना उराशी कवटाळून प्रवासाला निघालेले हे सर्वजण. आणि सर्वांच्या मनात एकच स्वप्न होतं, तो म्हणजे नवीन जग पाहण्याचा. जहाजावर संगीत वाजत होतं, लोक नाचत होते, उत्साह होता सर्वांच्या मनावर, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सर्व नाचण्यात गाण्यात इतके मग्न होते ते सुद्धा लोकांना कळालं नाही. लोक एकदम आनंदात होते, उत्साही होते, हसत होते. कुणालाच कळालं नव्हतं की समोर आपलं आयुष्य आता किती कमी राहिलं आहे आणि आपण काही क्षणातच या समुद्रात जाणार, हे कोणालाच कळालं नाही. कोणालाच कळालं नाही की हे सर्वात मोठं जहाज, हे आनंदाचे क्षण आता आपण जे घेत आहोत ते तासातच
दुर्घटनेत, एका मोठ्या ऐतिहासिक दुर्घटनेत बदलणार आहे. 14 एप्रिल 1912 ती रात्र. आकाशात तारे चमकत होते, वारा एकदम थंड वाहत होता, समुद्र एकदम शांत होता आणि जहाजावरील बसणारे माणसं मात्र इतके आनंदात, मजेत, एकदम पहिला प्रवास, नवीन जहाज आणि त्या आनंदाने ते एकदम भारावून गेलेले होते आणि एकदम नृत्य, संगीत, गाणं, म्युझिक एकदम मजा घेत होते आणि प्रवास करत होते. हे वातावरण पाहून सगळीकडे एकदम सुंदर असं शांत वातावरण होतं आणि हे सर्व पाहून असं कुणाला सुद्धा कल्पना वाटली नाही की आपला आता शेवट जवळ येत आहे. परंतु काही काळातच समुद्राच्या दिशेने जात असताना जहाजाच्या समोरच एक मोठा बर्फाचा डोंगर उभा राहिला आणि मित्रांनो, त्या बर्फाच्या डोंगराचं नाव होतं आईसबर्ग. आणि पाताक्षणी पहारेकरांनी ओरडून सांगितलं, समोर बर्फाचा डोंगर येत आहे, आईसबर्ग. आणि नाव वळवण्याचा प्रयत्नही केला, परंतु शक्य झाले नाही. आणि हे रात्रीचे बरोबर 11:40 झालेले होते. त्यावेळेची ही घटना आहे. आणि बघता बघता टायटॅनिक त्या क्षणी त्या आईसबर्ग या मोठ्या बर्फाच्या डोंगराला जाऊन धडकलं. हळूहळू सुरू झाली दुर्घटना आणि धडक फार मोठी वाटली नाही. बऱ्याचशा प्रवाशांना वाटलं की काहीच झालेलं नाही, परंतु जहाजाच्या तळाला एक मोठी भेग पडली. आईच्या धक्क्याने हे कोणालाच कळालं नाही आणि त्या भेगामधून हळूहळू जसं पुढे जात होतं, हळूहळू थंडगार असं पाणी, समुद्राचं निळगार पाणी जहाजात शिरकाव करत होतं. आणि हे पाहून जहाजाचे जे अभियंते होते, इंजिनियर होते, ते घाबरले. त्यांना समजलं, त्यांना कळून चुकलं की आता आपण हे जहाज वाचवणं किंवा आपलं वाचणं अशक्य आहे. आणि काही वेळातच बघता बघता इतकं मोठं जहाज समुद्राच्या तळाशी गेलं. समुद्राने ते गिळून टाकलं. जसजसं पाणी भरत होतं तसं जहाजावर गोंधळ सुरू व्हायला लागला आणि सर्व लोक घाबरून गेले. परंतु काही जण विश्वासाने लढत होते, लोकांना धीर देत होते. पण त्यात एक नियम होता. त्या काळी महिला आणि मुलींना अगोदर वाचवायचा, हा त्या जहाजाचा नियम होता. आणि लाईट बोट कमी होत्या, त्यामध्ये सर्वांना एका टायमिंग मध्ये बसून नेता येत नव्हतं. त्यामुळे काही लोक खूप घाबरले, रडू लागले, कांत काढून ओरडू लागले. परंतु काही जण शांत होते, कारण ते आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी शांत होते. आणि त्या रात्री अनेक लोकांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना, प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्र वाढत होती, समुद्राचं पाणी भरत होतं आणि लोकांच्या मनात भीतीचं वातावरण त्याहूनही जास्त वाढत होतं. आणि टायटॅनिक हळूहळू समुद्राच्या पाण्यात खाली झुकत होती. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या भयानक परिस्थितीतही जे जहाजावरचे म्युझिशियन होते, संगीतकार होते, आपलं म्युझिक वाजवून लोकांना धीर देण्याचा मनापासून प्रयत्न करत होते. त्यांचं संगीत वाजवणं सुरूच होतं. तो क्षण खूप भावनिक होता मित्रांनो, कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि शेवटी 15 एप्रिल 1912 रोजी हे जहाज रात्री सुमारे 2:20 अथांग सागरात बुडालं. जहाजाचे 2 तुकडे झाले, समुद्राच्या गाभाऱ्यात कायमची हरवली गेली. आणि या जहाजामध्ये एकूण 2200 प्रवासी प्रवास करत होते आणि त्यातून जवळजवळ 1500 प्रवासी हे मृत्युमुखी झाले. मित्रांनो, म्हणून कोणालाही कमी समजू नये आणि आपण कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये. लोक म्हणायचे की हे जहाज बुडणार नाही, परंतु
निसर्गापुढे मानव कमीच आहे. आजही या अटलांटिक महासागराच्या तळाशी या टायटॅनिक जहाजाचे अवशेष आपल्याला बघायला मिळतील. आणि मित्रांनो, यावरून हे शिकायला मिळते की ती फक्त एक दुर्घटना नाही, तर तो एक आपल्याला मिळालेला मोठा धडा की तो अहंकाराचा नाही तर नम्रतेचा. म्हणून मानव कितीही मोठा शक्तिशाली असला तरी निसर्गापेक्षा मोठा कोणीच नाही. मित्रांनो, टायटॅनिकची कथा आपल्याला एकच गोष्ट, जीवनामध्ये तुम्ही किती मोठे झालात, किती मोठे यश मिळवलं, परंतु आपल्या आयुष्य जगताना नम्र राहा, हेच सत्य आहे. आयुष्य कधी शांत असतं तर कधी वादळ, पण जो माणूस धैर्याने या संकटांना सामोरे जातो, उभा राहतो, तो शेवटी किनाऱ्यावर पोहोचतो. हे या टायटॅनिकच्या कुठे मागचा संदर्भ आपल्याला घेता येईल. आणि मित्रांनो, अशी होती. म्हणून टायटॅनिकची कहाणी सांगते एकच सत्य, अहंकाराने नाही तर छानपणाने प्रवास करा, कारण समुद्रापेक्षा मोठं कोणीच नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला माझा हा टायटॅनिक जहाजाचा व्हिडिओ माहिती, ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. धन्यवाद.